अय्या, हे सगळं मणीला कळायला हवं. फोटोच पाठवते. सेंड. संचिता? हा बोल संचिता. हॅलो मणी. अरे तू तुझं काम अर्धवट टाकून गेलास इथे. अर्धवट टाकून गेलो म्हणजे? मला काही कळलं नाही. सांगते. मी जे फोटोज आणि व्हिडिओज पाठवलेत ना ते बघ, म्हणजे कळेल तुला सगळं. मणी, अरे स्वानंदीला डिवोर्स दिला म्हणजे तुझी जबाबदारी संपत नाही. स्वानंदीवर प्रेम आहे ना तुझं, मग ती दुष्यंत बरोबर सेटल होईपर्यंत तू तिची जबाबदारी घ्यायला हवीस ना. संचिता तू काय बोलतेस ते मला अजिबात कळत नाहीये. प्लीज नीट सांग. मणी, मी तुला तेच सांगतेय. मी पाठवलेले फोटोज आणि व्हिडिओज लगेच बघ. मी तुला म्हणाले होते ना स्वानंदीची मेहंदी आहे, त्या मेहंदीची तिने काय वाट लावली ती बघ आधी. स्वानंदीने हात कापून घेतलाय. मणी, अरे मी तेच सांगतेय तुला. स्वानंदीची काळजी वाटते रे. ती मनापासून लग्नाला तयार नाही झालीये, ती फक्त दाखवतेय. मणी, ऐक माझं. तू इथे ये, तिला समजाव. तू समजावलंस ना मग ती खऱ्या अर्थानं लग्नाला तयार होईल. नाहीतर सगळ्यांसाठी हे अवघड होऊन बसेल. हे स्पेशली स्वानंदीच्या आणि तिच्या बाळाच्या फ्युचरची वाट लागेल. मणी, हे बघ, मी इथे आहे म्हणून मी तुला सांगते. बाकी जे काही करायचं ते तू ठरव. ठेवते मी फोन. मणी, स्वानंदी असं का वागतायत? गुरुजी डन. डेकोरेशन डन. कमाल. म्हणजे लग्नाची सगळी तयारी डन. नाईस. अरे वा, किती गुणी आहे माझा नवरा. ही सगळी कामं नोकरांना न सांगता स्वतः करतोय. संचिता, अगं ते म्हणतात ना लग्न घरात काम केल्याने चांगली बायको मिळते. माझी बायको चांगलीच आहे, अजून चांगली व्हावी म्हणून कामं करतोय मी. नाही, जोक सपाट, पण नोकरांना कुठलीच कामं सांगून मला रिस्क नाही घ्यायची. उद्या काहीही झालं ना तरी आपण जिंकायला हवंय मला. ऑफकोर्स. फायनली उद्या स्वानंदी आणि मणी सेपरेट होणार आणि स्वानंदीचं लग्न तिच्या बाळाच्या बाबांबरोबर होणार. गाईज, लेट्स सेलिब्रेट. मी तयारी आधीच करून ठेवली आहे. आलोच. घे. थँक्यू. गाईज, टू अ सक्सेस. Cheers. बरं गाईज, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. बोल मित्रा. आता तू जे म्हणशील ते महत्वाचं आहे. काय, उद्या स्वानंदी सोबत माझं लग्न आहे, पण लग्नाला उभं राहण्याआधी माझी एक अट आहे. अट? सांगतो. काय, उद्या लग्न होण्याआधी माझ्या खात्यामध्ये 5 कोटी ट्रान्सफर झाले पाहिजेत. तसा SMS मला आला पाहिजे, तरच मी स्वानंदीशी लग्न करीन. नाही तर काय, मी तिला जाऊन सांगेन की स्वानंदी, मी तुझ्या आणि मणीमध्ये आलो, मला माफ कर. मी काय त्या मुलाचा बाप नाहीये. ते DNA रिपोर्ट्स आहेत ना ते सगळे खोटे आहेत. आय एम रिअली सॉरी. मी जातो इथून. हे दुष्यंत. संचिता, मी काय तुझा सुजित नाहीये, कळलं ना? त्यामुळे माझ्याशी आवाज खाली ठेवून बोलायचा. आणि काय, तू प्रेग्नंट नाही आहेस आणि हा सगळा तुमचा गेम आहे, हे 2 हुकमाचे पत्ते आहेत माझ्याकडे. आता ते जर मी उद्या ओपन केले तर मला किती मोठा जॅकपॉट लागेल हा विचार करा तुम्ही. त्यामुळे उद्या लग्न व्हायच्या आधी माझ्या खात्यामध्ये 5 कोटी ट्रान्सफर झाले पाहिजेत.
कम ऑन, तयारीला लागा. आणि थँक्स फॉर द ड्रिंक. काय पोरखेळ चालवलाय तुम्ही? का आमचं जगणं कठीण करताय? सगळं तुमच्या मनासारखं होतंय तरी समाधान मिळत नाही तुम्हाला? मणीसराव, काय केलं मी? तुम्ही काय केलंय त्याच्याशी देणं घेणंच नाहीये मला आता. तुम्ही आता जे करायला हवं ना ते करत नाही, त्यासाठी बोलायला आलोय मी. ठरले ना लग्न दुष्यंतसोबत, मग करा ना. करा त्याच्याशी लग्न आणि करा आम्हाला मोकळं. का नाटकं करतायत ही असली? हात वगैरे कापून घेण्याची? स्वानंदी, मी हात जोडतो तुम्हाला. तुमच्या मनाप्रमाणे करा आणि जा. हात वगैरे जोडायची काहीच गरज नाहीये मणीसर. आणि मी कोणाचं जगणं कठीण केलंय? उलट माझंच जगणं कठीण झालंय. या सगळ्यात माझ्या बाळाचा कोणी विचारच केला नाही. मला काय हवंय, काय नकोय हे कोणीच विचारलं नाही. सगळ्यांनी माझ्यावर अविश्वासच दाखवला. बरं, सगळ्यांचं जाऊ द्या. तुम्ही माझ्यावर कायम अविश्वासच दाखवला. तुम्ही ज्याला नाटक म्हणताय ते माझं तुमच्यावर असलेलं प्रेम आहे, नाटक नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी या लग्नाला तयार आहे. हो, मी हे लग्न करायला तयार आहे. कुठलंही नाटक न करता मी या लग्नाला उभी राहीन. तुमची इच्छा, तुमचा आनंद यातच माझं सुख आहे. हा तुझा मित्र स्ट्रेट ब्लॅकमेल करतोय आपल्याला. पैसे मागतोय आपल्याकडे. आणि किती? 5 कोटी रुपये. 5 कोटी? खायचा